बघा, आई व वडील म्हणजे आई वडील व 2 मुले अशा 4 जणांच्या परिवारांमध्ये आई व 2 मुलांच्या वयाची सरासरी 50 वर्ष, तर वडील व 2 मुलांच्या वयांची सरासरी 52 वर्ष, तर जर वडिलांचे वय 60 वर्ष असेल तर आईचं वय किती असा प्रश्न. प्रश्नाचं स्वरूप थोडंसं गुंतागुंतीचं नागमोडी वळणाचं केलं म्हणजे परीक्षार्थ्याची मनं गोंधळात पडतात, विचार करायला लागतात. प्रश्न तोच आहे सरासरी या घटकावर आधारित. सोडवत असताना या प्रश्नाला सोडवायचं कसं लेकरांनो, एका बाजूमध्ये आई दर्शवली आणि या आईचे 2 मुलं यांच्या प्रश्न बघा. कुटुंबामध्ये 4 व्यक्ती, आई वडील आणि 2 मुलं. लक्षात घ्या, आई आणि 2 मुलांच्या वयाची सरासरी 50 वर्ष. मग आता ही जी आई आणि 2 मुलं आहेत यांच्या वयाची सरासरी 50, याला गुणीला 3 घ्यायचे. का 3 घ्यायचे, तर 2 मुलं आणि 1 आई, एकूण संख्या गुणीला सरासरी. येणारं उत्तर जे काय असेल, समजा इथं 150, हे 150 वर्ष या तिघांच्या वयाची बेरीज, तिघांच्या वयाची ही लेकरांनो बेरीज असणार. लक्षात घ्या, हे ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. पुढे चला, प्रश्न असं म्हणते की वडील आणि 2 मुलांच्या वयाची सरासरी 52 वर्ष. मग इथं वडील आणि 2 मुलं, वडील आणि 2 मुलं यांच्या वयाची सरासरी दर्शवली 52. इथं सुद्धा 3 कॅन्डिडेट म्हणून गुणीला 3. हा गुणाकार 3 दोन्ही 6 आणि 3 पाची 15 म्हणजे 156 वर्ष ही तिघांच्या, इथं सुद्धा तिघांच्या वयाची बेरीज. आता आम्हाला जो प्रश्न विचारला, लक्षात घ्या की आईचं वय काय. लक्षात घ्या, हे जे 156 वर्ष आहे वडील आणि 2 मुलांच्या वयाची बेरीज आहे. हे जे 150 वर्ष वय आहे ही आहे आई आणि 2 मुलांच्या वयाची बेरीज. लेकरांनो, या 156 मधून जेव्हा प्रश्नामध्ये दर्शवलेलं वडिलांचं हे वय आम्ही वजा करू, वडिलांचं वय हे आहे लेकरांनो वडिलांचं वय. 156 वर्ष ही तिघांच्या वयाची बेरीज, अनुक्रमे वडील आणि 2 मुलं. या बेरजेमधून म्हणजे 156 मधून जेव्हा वडिलांचं 60 वर्ष वय आम्ही वजा करू तेव्हा प्राप्त 96 वर्ष. लक्षात घ्या, हे 96 वर्ष जे आहे हे उत्तर म्हणजे या 2 मुलांच्या वयाची बेरीज असेल. लक्षात यायला ना तुमच्या, हे जे 96 वर्ष एकूण वय आहे हे 2 मुलांच्या वयाची बेरीज आहे. प्रश्नामध्ये आईचं वय किती विचारलं म्हणून इथं 150 वर्ष हे आई आणि 2 मुलं यांच्या वयाची बेरीज आहे लेकरांनो. 2 मुलांच्या हे 96 काय लेकरांनो लक्ष द्या, हे 96 म्हणजे 2 मुलांच्या वयाची बेरीज, 2 मुलांच्या ही वयाची बेरीज आहे. 156 वर्ष वडील आणि 2 मुलांच्या वयाची एकूण बेरीज आहे. त्यातून 60 वर्ष वडिलांचं वय वजा जेव्हा आम्ही करतो तेव्हा प्राप्त होणारं किंवा उरणारं जे काही उत्तर आहे ते 2 मुलांच्या वयाची बेरीज. आता हेच 2 मुलं इथं आहेत. मग ही 2 मुलांच्या वयाची बेरीज 96 वर्ष 2 मुले है ना. जेव्हा आम्ही ही वजाबाकी करू तेव्हा प्राप्त होणारं उत्तर आईचं वय. आता इथं 0तून 6 जात नाही, 10तून 6 गेले 4 देऊन टाका. 54 वर्ष हे असेल लेकरांनो आईचं वय. काही प्रॉब्लेम असेल, कळालं नसेल, तुम्ही मला कॉमेंटच्या माध्यमातून शंका कुशंका विचारू शकता. आईचं वय काय हा जो मुख्य प्रश्न कुटुंबातील, आईचं वय काय, तर 54 वर्ष हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.